एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि तन्नो दन्ती प्रचोदयात्। नमस्कार, मी समृद्धी कुलकर्णी। अष्टविनायक सिरीजच्या भाग 3 मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे। आज आपण सिद्धटेकच्या सिद्धिविनायकाची कथा ऐकणार आहोत। चला तर मग ऐकूया। फार प्राचीन काळी ब्रह्मदेवांना वाटलं की आपण सृष्टीची रचना करावी। यावेळी त्यांनी गणेशाची आराधना सुरू केली। गणेशाने एकाक्षरी मंत्राचा जप करायला ब्रह्मदेवांना सांगितलं। ब्रह्मदेवाच्या उग्र तपश्चर्येतून गणेश प्रसन्न झाले व तुझ्या सर्व मनोकामना व इच्छा पूर्ण होतील असं त्यांनी वरदान दिलं। मग ब्रह्मदेवांनी सारी सृष्टी निर्माण केली। त्यावेळी क्षीरसागरात गाढ झोपलेल्या भगवान विष्णूंच्या कानातून मधु व कैटभ हे 2 राक्षस निर्माण झाले। त्यांनी ब्रह्मदेवास त्रास देण्यास सुरुवात केली। सारी पृथ्वी भयभीत झाली। तेव्हा सर्व देवांनी भगवान विष्णूकडे धाव घेतली। विष्णूचे व मधु कैटभांचे घनघोर युद्ध झाले। 5000 वर्ष चालले तरी विष्णूंना त्या दैत्यांना मारता आले नाही। म्हणून विष्णूंनी शंकराकडे धाव घेतली। शंकरांनी सांगितलं, युद्धाच्या प्रारंभी तू गणेशाचं स्तवन केलं नाहीस म्हणून तुला विजय प्राप्त झाला नाही। तेव्हा विष्णूंनी एका पर्वतावर जाऊन गणेशाचं ध्यान सुरू केलं। त्या तपश्चर्येतून विनायक प्रसन्न झाले। विनायकाच्या कृपेने विष्णूंना सिद्धी प्राप्त झाली। मग त्यांनी मधु व कैटभ या दोघांना ठार मारले। विष्णूंना विनायक ज्या ठिकाणी प्रसन्न झाले व ज्या ठिकाणी सिद्धी प्राप्त झाली त्या ठिकाणी विष्णूंनी विनायकाची मूर्ती स्थापन केली। या ठिकाणी विष्णूची कार्यसिद्धी झाली म्हणून या ठिकाणाला सिद्धटेक असं म्हटले जाते व विनायकाला सिद्धिविनायक असे म्हटले जाते। तर कशी वाटली आजची कथा? छान वाटली असेल तर नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करा। धन्यवाद। गणपती बाप्पा मोरया।